एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यात ठेवले जातात त्या न्यायाधीशांनीच त्या अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं सिद्ध झाल्यानंतर इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलं। मात्र न्यायाधीशांनी जर खरंच अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर फक्त बडतर्फीची कारवाई का करण्यात आली? इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का झाली नाही असा प्रश्न आता खुद्द उपस्थित होतोय। खुद्द न्यायाधीशांनीच अंमली पदार्थांचं सेवन करण्याचा हा प्रकार मुंबईतील बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज प्रकरणाशी संबंधित आहे असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला। फिल्म स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला त्यावेळी एनसीबीचे प्रमुख असलेल्या समीर वानखेडेंच्या टीमनं कॉर्डिलिया क्रूजवरून अटक केली होती। त्यावेळी तिथे इरफान शेख हे न्यायाधीश देखील नशेच्या अंमलाखाली आढळून आले। मात्र समीर वानखेडेंच्या टीमनं इरफान शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती, असा आरोप, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला। तिरोडकर यांनी इरफान शेख यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट मिळवून त्यांच्यावर कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीच्या चौकशीत दोषी आढळल्यानंतर इरफान शेख यांना बडतर्फ करण्यात आलं। 2021 मध्ये बॅलाट पियर न्यायालयामध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते। एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या अनेक खटल्यांमध्ये शेख न्यायाधीश म्हणून काम पाहत होते। तपास यंत्रणांनी जप्त केलेले अंमली पदार्थ इरफान शेख यांच्या सही शिक्क्यांनी सीलबंद केले जायचे। शेख त्याच अंमली पदार्थांवर डल्ला मारायचे, त्याचं सेवन करायचे आणि मित्रांनाही पुरवायचे असे आरोप आहेत। 2 ऑक्टोबर 2021 ला समीर वानखेडेंच्या टीमनं कॉर्डेलिया क्रूजवर छापा मारला तेव्हा शेखही तिथं हजर होते। केतन तिरोडकरांनी हा आरोप केला। समीर वानखेडेंच्या टीमनं शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या मित्राला अटक केली। वानखेडेंच्या टीमला इरफान शेख नशेत असल्याचं आढळलं, पण त्यांना वाचवण्यात आलं असा आरोप केतन तिरोडकर यांनी केलाय। IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते तिरोडकरांचे आरोप फेटाळलेत। पुढे शेख यांना त्यांच्या 2 न्यायाधीश मित्रांच्या पुढाकारानं सैफी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। सैफीमध्ये प्रकरण बाहेर येईल हे लक्षात आल्यावर पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। नायर रुग्णालयाच्या 6व्या मजल्यावर शेख यांच्यावर उपचार झाले, पण कागदोपत्री त्याची कुठेही नोंद नव्हती। 7 ऑक्टोबरला डॉक्टरांच्या सल्ल्यानं हिंदुजा रुग्णालयात शेख यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली। रक्त तपासणीच्या अहवालात शेख यांनी कोकेनचं सेवन केल्याचं समोर आलं। माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी इरफान शेख यांनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचे संपूर्ण पुरावे जमा केले। इरफान शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका केली। दरम्यानच्या काळात शेख यांची विटा आणि पालघरच्या दिवाणी न्यायाधीश म्हणून बदली झाली। आता 1 ऑक्टोबर रोजी हायकोर्टाच्या शिस्तपालन समितीकडून शेख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे।